नागरिकांना विजेच्या बचतीचं महत्त्व समजावं आणि कार्बन उत्सर्जनास प्रतिबंध व्हावा या उद्देशानं ऐतिहासिक बिंदू चौकात कोल्हापुरातील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर महानगरपालिका आणि महावितरणच्या वतीनं शनिवारी सायंकाळी अर्थ अवर हा उपक्रम राबवला। या उपक्रमांतर्गत सायंकाळी 7:30 ते रात्री 8:30 या वेळेत महापालिकेच्या विद्युत विभागानं शहरातील 30,000 पथदिवे बंद करून विजेची बचत केली। नागरिकांनीही अनावश्यक ऊर्जेची उपकरणं बंद ठेवून प्रतिसाद दिला। यावेळी 200 विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या उपस्थितीत 2000 पणत्या प्रज्वलित करून 60+ हा लोगो तयार केला। तसंच विद्यार्थ्यांनी नागरिकांना अर्थवरचं महत्त्व सांगितलं। 30,000 पथदिवे बंद केल्यानं महानगरपालिकेची वीज बिलातही बचत झाली। याबरोबर एका तासात 1320 किलो कार्बन तयार होण्यास प्रतिबंध झाला। जगभरात 2007 पासून हा उपक्रम सुरू झाला। 190 देशात हा उपक्रम राबवला जातो। हा उपक्रम राबवणारं कोल्हापूर हे देशातील एकमेव शहर ठरलंय। डी.वाय. पाटील इंजिनिअरिंगतर्फे गेल्या 14 वर्षापासून अर्थ अवरचं आयोजन केलं जातंय। महाविद्यालयातील सुमारे 4000 विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता। आमचं छोटंसं कार्य देशाला आणि जगाला पर्यावरणपूरक बनवण्यास मोठं योगदान देईल, असं डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कसबा बावडा कोल्हापूर ही एकमेव संस्था आणि कॉलेज असा आहे जो गेल्या 14 वर्षापासून म्हणजे आम्ही डी.वाय. पाटील कॉलेजमार्फत 2010 पासून हे अर्थ अवर साजरा करायला चालू केला आणि आम्ही कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर यांचे आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांचे खूप धन्यवादी आहोत की गेल्या 8 वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिका आमच्याबरोबर हे अर्थ अवर साजरा करतात आणि आजच्या दिवशी ते कोल्हापूर शहरातले जवळपास 30,000 स्ट्रीट लाईट्स पथदिवे हे 1 तासासाठी बंद करतात आणि हे बंद करून आपण हे अवर साजरा करतो आणि आम्ही आमच्या कॉलेजच्या मार्फत आमचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांना आवाहन करतो की आजच्या दिवशी 1 तास लाईट बंद करून आपण मोलाचं सहकार्य करावं। तर जवळपास आमचे 4000 विद्यार्थी, त्यांचे घर आणि पालक आणि आमचे स्टाफ एक 400 लोक हे पण आज 1 तासासाठी लाईट बंद करून अर्थ अवरमध्ये आपला सहभाग नोंदवतात। मला अपेक्षा आहे की आमचा एक छोटासा कार्य हे देशाला आणि जगाला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी मोठं योगदान देईल। डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर लितेश मालदे, अधिष्ठाता डॉक्टर राहुल पाटील, NSS समन्वयक प्राध्यापक योगेश चौगुले, तुषार आळवेकर तसेच NSSचे विद्यार्थी संकेत घाटगे, गौरव चौगले, वैष्णवी पानवळ, अथर्व गगाणे, तनिषा मदाने, अथर्व द्राक्षे, राहुल कुंभार, आदित्य पाटील, शिवम बोधले, सेजल खोत आदींनी यात सहभाग घेतला। तर कोल्हापूर महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, हर्षदीप घाटगे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचं या उपक्रमाला सहकार्य लाभलं।